मी चाललो आहे एकविरीला दर्शन करायला आईचं. ते अशी एवढी खुशी का होते माहिती आहे का, कारण की मी आगरी असून 6 ते 7 वर्ष झाले आहे की मी एकविरीला गेलो नाही आहे. गूजबम्स येतात मला, खुशी होते. मग मी उद्या एकविरीला जाणार आहे आणि एकविरीला जायचं पण एक रिझन आहे की आहे ना, मला आहे ना म्हणजे जेव्हा 1000 सबस्क्रायबर होतील तर मी एकविरीला येईन असं मी आईला बोललेलो. सो माझे आज 1000 सबस्क्रायबर झालेले, त्या दिवशी 1000 सबस्क्रायबर झालेले खूप दिवस झाले, पण माझी एक्झाम चालू होती. आज माझा लास्ट पेपर संपला आणि उद्या मी चाललो आहे एकविरीला. उद्या सकाळी 5 वाजताची ट्रेन आहे काहीतरी वसईवरनं, ती पकडून मस्तपैकी लवकर पोहोचीन, मस्त जाईन. मला लवकर उठायला लागेल, जातो लोटावलेला वगैरे एकविरा वगैरे फिरतो. तर काही सकाळचे किती वाजता मी ते 3:50 झाले आणि मी लेट उठलो कारण की झोपायलाच नाही भेटल्या. बरोबर किती वाजता 12 वाजता झोपलो काहीतरी आणि 3:50ला आता उठलो. लेट झाला आहे आपल्याला पहिलाच यार, कारण की आपल्याला 3:30 3:30 पर्यंत उठायचा होता. 5 वाजताची ट्रेन आहे पण वसईवरनं. आता आपल्याला इकडनं लवकर निघायला लागेल आणि मग परत अंधेरीवरनं फास्ट पकडून आपल्याला वसईला उतरून वसईवरनं ट्रेन पकडायची. प्लॅटफॉर्म नंबर 4 का 5 वरून आहे आणि मी लेट झालेलो आहे. परत आता आंघोळ करायची आहे, आंघोळ करून मग निघणार. डोळे झोपतात पुरे. हे काय फालतूगिरी आहे, हे काय आहे? 40 मिनिटावरती बोरिवलीची ट्रेन 40 मिनिटावर आहे. मी काय करू 40 मिनिटं इकडे आमच्या गावात. आपल्याला वसईला जायचं आहे आणि 40 मिनिटावर आहे बोरिवलीत. शिट्या फालतूगिरी आहे. आपल्याला मला वाटलं की आपल्या इकडे लागत असते, इकडनं अंधेरीला जाईन, अंधेरीवरनं चेंज करीन. आता चर्चगेट पकडून आपल्याला बँड्रावरनं फास्ट पकडायला लागेल. ही फास्ट पण भेटली पाहिजे. एक नंबरची अडेंगी झाली भाई गाईस. मला ना हे बघ 40 मिनिटावरती कोणती गाडी असते, ती पण आमच्या सांताक्रूज स्टेशनला. काय बोलतोय चुप रे. ही बघ सकाळी 4 वाजताची गर्दी बघ. इकडे दाखवतो बघ, कुठे आहे तिला क्लॉकच नाही आला. बघ सकाळी 4 वाजता एवढी गर्दी आहे. हा फालतूगिरी आहे. फक्त तिकडे मला कोण नको भेटतो ते गर्दी ट्रेनमध्ये. बँड्राला जातोय पहिला, बँड्राला फास्ट पकडेन आणि मग जाईन बघू चला. तर आता मी बँड्राला उतरलो आहे आणि इकडनं बघूया विरार फास्ट वगैरे लागली असेल तर माझा नशीब. हे काय आहे, अरे यार हे काय पाहिजे गेली यार. विरार फास्ट आहे, थांब दाखवतो. हे बघ 34 मिनिटांनी विरार फास्ट आहे. आमची ट्रेन सुटल्यावरती काय करायचं तुम्हाला, फास्ट पोचलो पाठवून इकडनं. आता चर्चगेट पण चर्चगेट पण 17 मिनिटावर आहे चर्चगेट पण. अरे हे देवा, हे एकविरा माहिती काय झालं, बोलवतेस की नाही मला? काय कसं होतं, इकडनं 5 वाजता ट्रेन येणार आहे आणि मला जायचं आहे. अरे यार काय आहे आपलं. आता आपल्या इकडनं गाड्या आपल्याला माहिती आहे कशा असतात. आपल्या इकडनं 2-2, 3-3 मिनिटात लागले असतात. ही काय इकडे विरार स्लो लागले आहे. ती पण येणारच 4:45ला. आपल्याला 5 वाजता तिथे पोचायचं आहे. काय करू आता. एक बात की मला भूक लागली आहे, दुसरी बात की मी हाफ चड्डीवर आलो आहे. कारण की कम्फर्टेबली जायचं, आपण कम्फर्टेबल जायचं की नाही ते नाही माहिती. आता वाट लागली आहे, काय करू. अरे हे चर्चगेट का पटापट लागते आहे, आम्हाला नाही जायचं आहे चर्चगेटला. बोलू विरारवाल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बसूया, ट्रेन लवकर आली लवकर जाऊ. बघूया लोकांना काय झालं यार. बघ किती मिनिटावर आहे बस, 33 मिनिटावर ते विरार फास्ट. 32 झाली. जाऊ ट्रेन सुटल्यावर जाऊ. गाईस काय चाललं काय माझा. इकडे बसलो आहे मी, बँड्राला बसलो आहे बघा, गरिबांसारखा बसलो आहे हाफ चड्डीवर आणि हे खातोय. पल्पी वाल्याने घेतलं, दुकान खुललं आहे सकाळी.
कल्पेवरून घेतलाय आणि हे घेतलाय. मी अज्युम करते त्याचं सर्व उलटच होतं आहे. मी बोललो ट्रेनमध्ये गर्दी नसेल, ट्रेनमध्ये भरभरून पब्लिक आहे. इकडनं मला लवकर भेटेल जायला, विरार वगैरेची 5 ट्रेन खाली बिली भेटेल. डायरेक्ट विरार वसईला जाईल, वसईवरनं ट्रेन पकडेल आणि जाईन सीधा. काय माहिती आत्ता वाजले 4:30 आणि मी आता वसईला नाही पोहोचू शकत कारण की ट्रेनच नाही आहे इकडनं. बँड्रावरनं पण नाही, सांताक्रूजवरनं तर ती 40 मिनिटं दाखवत होती बोरिवलीच, आणि इकडनं आता ट्रेन नाही आहे. काय करू? तर मला दुसरी ट्रेन बघायला लागेल इकडनं इथे जायला. का बोलतात ते लोणावल्याला, सॉरी विसरलो मी पण. खातो तर आता ती ट्रेनच झाली. ट्रेन सुटली. आता आपण तिथे जाऊ नाही शकत कारण की हे बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला 4:41 ऑलरेडी इयर, आणि ती होती 5 वाजताची ट्रेन. आपण बँड्रावरनं वसईला कसं जाणार? सो आपली ती ट्रेन सुटलेली आहे. बट खुशखबर याची आहे की 6 वाजताची ट्रेन आहे दादरवरनं, आणि खूप टाईम आहे, 1.5 तास आहे कमसे कम. आता 4:40 झाले आहे आणि 6 वाजताची ट्रेन आहे. आपण बँड्राला, आपल्याला बँड्रावरनं पहिला दादरला जायला लागेल. दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 10वरनं इंद्रायणी एक्सप्रेस आहे. या माझी चर्चगेट फास्ट आली. आपण बँड्रावरनं डायरेक्ट दादरला उतरेल. चला, चर्चगेट फास्ट यायची. चला बघ ही बघ सकाळी 4 वाजताची गर्दी बाई बघ. लोकांना अक्कल आहे झोपा ना, जरा झोपा. मी तर नाही उठलो बाई, उठलो कधी एवढा लवकर आहे बाई. ट्रेन पुढे चालली आहे. ही ट्रेन दगेबाजी करते आधी बाई बघ. ट्रेन पुढे चालली आहे बघ, माझ्याहून पुढे चालली आहे. दगेबाजी करते आज ट्रेन माझ्यासोबत. लास्टचा डबा पकडायला लागला. तिथे उभा राहिला सुद्धा गेली. लेट्स गो गाईज, लास्टच्या डब्याचा. तर गाईज फायनली मशीनवरनं काढले आहे तिकीट. बघा, दादर टू लोणावळा फक्त 60 रुपीज गाईज. मला ऑनलाईनमध्ये किती दाखवत, थांबा 1 सेकंड. मला ऑनलाईनमध्ये आहे ना हे दाखवत होते किती दाखवत होते मला ऑनलाईनमध्ये म्हणून 90 दाखवत होते. 75 to 90मध्ये जाते. तिथं 60 रुपीज आहे. ह्याच्यामध्ये मशीनवरनं काढले मी, 60 रुपीज झाले. आणि आपण आता खूप लवकर आलं आहे, 1 तास आहे अजून. आपण जाऊया सीधा प्लॅटफॉर्म नंबर 10वरती बसून राहूया. ट्रेन येऊ दे नको येऊ दे मला नाही माहिती. मी ट्रेनचा नंबर टाकतो असा 22105 हा ट्रेनचा नंबर आहे. जाऊया गाई बघा. आणि मला हे समजत नाही लोक एवढं लवकर उठतात. मला हे माझं शॉक वाटतं की मला असं वाटतं की सकाळचे 4 वाजता इथे कोण नसतं दुनियामध्ये. हे बघ केवढी जण आहेत बघ. दादर स्टेशन भरलेलंच असतं दिवस रात्र. अरे मी इथं कुठे चाललं आहे? हे बघ तुला आत्ता ट्रेन बघ, विरार फास्ट 8 मिनिटावर. किती लवकर येते आपल्याला. आता जायचं प्लॅटफॉर्म नंबर 10वर जायचं आपल्याला. प्लॅटफॉर्म नंबर 10वरनं आपल्याला लोणावळा आपला कुठे बघायची आहे इंद्रायणी एक्सप्रेस आहे, ती भेटेल. ती डायरेक्ट आपल्याला लोणावळ्याला सोडेल. लेट्स गो गाईज. आपण पोचलो आहे शायद आज लोणावळ्याला. येस बघूया आता. अजून पण आपलं नशीब खराबच वाटतं आहे आता मला. आजचा दिवस मला खराबच गेला आहे. आत्ता चालू तर खराबच झालं आहे. आता मला प्लॅटफॉर्म नंबर 10 शोधायचं आहे. मडगाव स्टेशनची आहे ती बोलते ही. तर ही जी ट्रेन आहे ना, ही जी ट्रेन आहे ती मडगाव स्टेशनची आहे. मडगावला चालली आहे. आपली लोणावळ्याची ट्रेन अंदर आहे. आपण खूप म्हणजे खूप लवकर आलो आहे आणि चांगला आहे. मी लवकर आलो. मला हे डबे वगैरे माहिती नव्हते. जर्नल डबा D1 D2 D3 काय माहिती नव्हतं. हे बघा इकडे नंबर येतो ना, आय डोंट नो दिस. तर आज मला आता समजलं आहे. बघा आता आपल्याला जर्नल डब्याने जायचं आहे कारण की इथं पण गर्दी नसणार आहे वाटतं. ही हे मडगावला जाते, मडगावची ट्रेन आहे. तर आता आपली ट्रेन आली आहे. हे बघा 22105 पुणेला जाते आणि आपण लोणावळ्याला उतरणार. 2 मिनटं आहे. 2 मिनटांनी आता ट्रेन येईल
आणि जनरल डब्याजवळ उभं आहे बरोबर. चला गाईज मला समजलं आहे सर्व, शिकलो मी पण, ही ट्रेन ट्रॅव्हल करणे पण शिकलो आता गाईज. आउट ऑफ मुंबई आता आपल्याला बघा. आता पहिली आता ही ट्रिप तरी कन्फर्म होऊ दे भाई, मला बरोबर जाऊ दे, पोहोचू दे पहिला बरोबर एकविरीला आहे म्हणजे. फायनली गाईज एवढ्या मुश्किलात नंतर भेटते आपल्याला ट्रेन. किंवा आली आपली ट्रेन आली. खुशी होते. चला आपण चढूया मग भेटूया, आतमध्ये जाऊन भेटतो. चला अशा टाईपमध्ये आहे आपलं जेवण गाईज. मला इथे लिहा असं त्याला सीट भेटलेली आहे. आपण आता डायरेक्ट लोणावळ्याला उतरूया इकडनं. चला काय खूप आले डोल्यावरती खूप काय सनराईज सोबत उतरलंय आपण. हे बघा हे गाईज. तर आपण आलोय आता लोणावळ्याला आणि मला वाटतं असं ना की आपल्याला आहे ना असे 2 ब्लॉग बनायला लागतील. आता एक ब्लॉगमध्ये एवढ्यापर्यंत एक ब्लॉग माझा प्रॉपर झाला असेल आणि परत आपल्याला तिकडे एकविरेचं मंदिर वगैरे खूप काय काय दाखवलेलं आहे. सो आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. जस्ट लोणावळ्याला उतरलोय आता आपण आणि मी त्याच्या पुढचं तुम्हाला पण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आजचा नाही म्हणजे हा ब्लॉग आवडला आवडलं तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण की उद्याचाच ब्लॉग जेव्हा येईल ना मग पटकन उद्या येईल किंवा परवा येईल माहिती नाही. हे आता एकविरेचा ब्लॉग पटकन येईल. सबस्क्राईब करून ठेवा. मी कधी त्याची आय डोंट नो कधी एडिट होईल तसंच टाकून देईल पटकन. लवकरच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फायनली आपण आलेलो आहे. खुशी होत आहे. खुशी काय तुम्हाला नाही समजलं.